Greetings of the day, dear friends and student. आत्ताच नुकतं डिप्लोमा इंजिनिअरिंगची नोटिफिकेशन आलेली आहे ॲडमिशन संदर्भात आणि त्यामध्ये जर आपण बघितलं असेल तर 10 ऑगस्टपासून ॲडमिशनच्या प्रोसिजरसाठी सुरुवात झालेली आहे आणि त्याच पर्टिक्युलर ज्या काही ॲडमिशन प्रोसिजर असतील तुम्हाला DTच्या वेबसाईटवरून फॉलो करण्यासाठीच्या त्या प्रोसिजर्स कशा असणार आहेत, आपण रजिस्ट्रेशन कसं करावं या बाबतीतली माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून पर्टिक्युलरली देत आहोत. तर सर्वात प्रथम आपल्याला DTeMaharashtra.gov.in या लिंकला आपल्याला व्हिजिट करणं अपेक्षित आहे आणि DTeMaharashtra.gov.in ला तुम्ही व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला DTE महाराष्ट्राच्या अंतर्गत म्हणजे तंत्र शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व ज्या काही एज्युकेशन ॲडमिशन संदर्भातच्या गोष्टी आहेत त्या इथे तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि आपण पोस्ट SSC म्हणजे 10वी नंतरचा जो काही डिप्लोमा आहे याकरता आपण जर बघत असलो तर इथे एक लिंक दिलेली आहे आणि पोस्ट HSC म्हणजे डायरेक्ट सेकंड इयर किंवा 12वी नंतरचा डिप्लोमा आपण जर करू इच्छित असाल तर तुम्हाला इथे एक ॲडमिशनसाठीची लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर 10वी नंतरच्या रजिस्ट्रेशनच्या संदर्भात आपण इथे बघत आहोत. तर यामध्ये तुम्ही बघू शकतात की पोस्ट SSC डिप्लोमा ॲडमिशन 2020-21 वर जर तुम्ही क्लिक केले तर तुम्ही दुसऱ्या वेब पेजवर तुम्हाला रिडायरेक्ट केले जातं आणि त्याचं एक्सटेन्शन जर तुम्ही बघितलं तर poly20.dtemaharashtra.org असं एक्सटेन्शन जर तुम्ही डायरेक्टली तुमच्या ब्राउझरवर टाईप केलं तरी देखील तुम्ही हे पेज ओपन करू शकता. या पेजवर आल्यानंतर आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या जे काही सर्क्युलर्स आहेत किंवा माहिती आहेत ॲडमिशनच्या संदर्भातल्या त्या सर्व गोष्टी तुम्हाला या पेजवर किंवा या लोकेशनवर तुम्हाला बघायला भेटतील. यामध्ये FC ऑर्डर म्हणजे जे काही फॅसिलिटेशन सेंटर आहे त्या संदर्भातली माहिती दिलेली आहे. 10वीच्या नंतर म्हणजे जे काही प्रोसिजर आता तुम्हाला करायचे आहेत त्याबद्दलच्या वेगवेगळ्या नोटिफिकेशन्स ज्या काही येणार आहेत DTE मार्फत त्या तुम्हाला या ठिकाणी पर्टिक्युलरली बघायला भेटणार आहेत. आणि वेळोवेळी तुम्ही लॉग इन केल्यानंतर या प्रत्येक ऑर्डर म्हणजे तुम्ही आता जर पहिल्यांदा लॉग इन करत असाल तर तुम्ही इथे चेक करू शकतात की काय माहिती दिलेली आहे. तर सर्वात पहिली लिंक आपण ओपन केली तर इथे तुम्हाला दिसेल की ॲडमिशन संदर्भातच्या जनरल गाईडलाईन्स ज्या काही आहेत त्या गाईडलाईन्स सर्व इथं नमूद केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर याच्या डेडलाईन्स ज्या आहेत म्हणजे कधी कधी तुम्हाला कोणकोणत्या ॲक्टिव्हिटी परफॉर्म करायच्या आहेत याबद्दलची देखील माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तर या नोटिफिकेशनचा एक सारांश तुम्हाला सांगतो की 2 पद्धतीने यावेळेस रजिस्ट्रेशन होणार आहे. एक महत्त्वाचा जर विचार करायला गेलं तर ई स्क्रुटिनी आणि दुसरं फिजिकल स्क्रुटिनी म्हणजे तुम्ही स्वतः येऊन सुद्धा प्रत्यक्ष स्क्रुटिनी करू शकतात किंवा ई स्क्रुटिनी करू शकतात. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल फॅसिलिटी असेल किंवा इंटरनेट फॅसिलिटी असेल हे विद्यार्थी घरी बसून सुद्धा रजिस्ट्रेशन करू शकतात आणि डॉक्युमेंट तिथून अपलोड करू शकतात. किंवा जर तुम्हाला वाटत असेल की कोणत्याही प्रकारची यामध्ये चूक होऊ नये किंवा तुमच्याकडे काही फॅसिलिटी अवेलेबल नसेल तर तुम्ही नजदीकच्या फॅसिलिटेशन सेंटरला व्हिजिट करून प्रत्यक्ष स्क्रुटिनी मार्फत तुम्ही पर्टिक्युलरली याचे डिप्लोमा फर्स्ट इयरसाठीचे रजिस्ट्रेशन करू शकतात. याकरता फीसच्या बाबतीत जर विचार केला तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फीस भरायची आहे. 400 रुपये फीस आहे या रजिस्ट्रेशनची ओपनच्या विद्यार्थ्यांकरिता आणि अदर दॅन महाराष्ट्र स्टेटमधल्या विद्यार्थ्यांकरिता 400 रुपये फीस असणार आहे. आणि अदर जे काही कॅटेगरी विद्यार्थी आहेत SC ST VJ NT त्याच्यानंतर OBC SBC ACBC EWS आणि दिव्यांग उमेदवार या सर्वांसाठी 300 रुपये रजिस्ट्रेशन फी असणार आहे जी तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायची आहे. त्यानंतर तुम्ही डेट्स बघू शकतात. 10 ऑगस्ट ते 25 ऑगस्टच्या दरम्यान तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं अनिवार्य आहे. 25 तारखेच्या नंतर जर तुम्ही रजिस्ट्रेशन करत असाल तर तुम्हाला या ज्या काही फेऱ्या आहेत आणि यांची स्कॉलरशिप जी काही भेटते शासनामार्फत त्यामध्ये तुम्हाला गृहीत धरले जाणार नाही. त्यामुळं 10 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट याच दरम्यान तुम्हाला रजिस्ट्रेशन करून तुमचे डॉक्युमेंट अपलोड करणं आहे आणि ते व्हेरीफाय करणं अपेक्षित आहे. त्यानंतर 11 ते 25च्या दरम्यान तुमची जे काही रजिस्ट्रेशन केलेलं आहे ते तुमचं प्रॉपरली झालं किंवा नाही किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतील तर या सर्व गोष्टी तुम्हाला इथं करायच्या आहे.
त्याबद्दलच्या सर्व माहिती तुम्हाला इथं देण्यात आलेली आहे. ई स्क्रुटिनी संदर्भात सुद्धा माहिती तुम्हाला इथं बघायला भेटेल आणि प्रत्यक्ष स्क्रुटिनी संदर्भात सुद्धा तुम्हाला माहिती बघायला भेटेल. त्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी काही आपण म्हणतो ती 28 ऑगस्टला जाहीर होणार आहे आणि 29 ते 31 ऑगस्ट या दरम्यान तुम्हाला जर काही करेक्शन्स असतील तर ते करेक्शन्सच्या जे काही करेक्शन्स करून घ्यायचे असतील त्याच्याबद्दलची तक्रार असतील तर ते तुम्हाला नोंदवायच्या आहेत. आणि यानंतर 2 सप्टेंबर रोजी तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट इथं डिस्प्ले झालेली बघायला भेटणार आहे. या व्यतिरिक्त काही जे जनरल रूल्स आहेत ॲडमिशनच्या संदर्भातले ते देखील इथं दिलेले आहेत. फॅसिलिटेशन सेंटर्सच्या याद्यासुद्धा तुम्हाला जर बघितलं तर उपलब्ध करून दिलेल्या आहेत, त्याही तुम्ही बघू शकतात. त्यानंतर जर पुढं तुम्ही आलात तर तुम्हाला ह्या ज्या काही खालच्या टॅक्स आहेत ते तुम्हाला मागच्या वर्षीच्या ॲडमिशनच्या संदर्भात जर तुम्ही एखाद्या कॉलेजला ॲडमिशन घेत असाल तर पहिल्या राऊंडमध्ये काय कट ऑफ होता, दुसऱ्या राऊंडचा कट ऑफ कसा होता आणि तिसऱ्या राऊंडचा कसा कट ऑफ होता या संदर्भातली माहिती प्रत्येक कॉलेजची तुम्ही या लिंक्सवरून घेऊ शकतात. तसंच 18-19 वर्षासाठीचे सुद्धा लिंक तुम्ही इथे बघू शकता. या व्यतिरिक्त जर काही विद्यार्थ्यांचे किंवा पालकांचे अजूनही ब्रांच फायनल झालेली नसेल तर तुम्ही या ठिकाणी MSBT मार्फत ज्या काही डॉक्युमेंटरी फिल्म्स आहेत त्या डिपार्टमेंटच्या माहिती देणार आहे त्या इथं तुम्हाला महत्त्वाच्या ब्रांचेस दिलेल्या आहेत. या व्यतिरिक्त तुम्ही जर काही पाहिजे असेल तर तुम्ही अदर इंजिनिअरिंग ग्रुपमधून बघू शकतात. समजा मला सिव्हिल इंजिनिअरिंग बाबतीत माहिती हवी असेल तर मी सिव्हिल इंजिनिअरिंगचा टॅग क्लिक करेल आणि तुम्ही बघू शकताल की MSBTच्या या पोर्टलवर भारताला एक अत्याधुनिक आणि अद्ययावत राष्ट्रपती MSBTच्या या पोर्टलवरून सिव्हिल संदर्भातली माहिती मला इथे बघायला भेटेल. अशाच प्रकारे सर्व ब्रांचेसबद्दलची माहिती तुम्ही इथे घेऊ शकतात. सर्व माहिती घेतल्यानंतर आपण इथं बघूयात डेट्सच्या बाबतीत परत तुम्ही इम्पॉर्टंट लिस्टमध्ये चेक करू शकता. ज्या डेट सर्क्युलरमध्ये दिलेल्या होत्या त्या तुम्हाला इथंही बघायला भेटेल. त्यानंतर फीसच्या संदर्भातली माहिती ॲप्लिकेशन फीसमध्ये आपल्याला बघायला भेटेल. जर तुम्हाला नजदीकचं फॅसिलिटेशन सेंटर बघायचं असेल तर तुम्ही इथे लिस्ट ऑफ फॅसिलिटेशन सेंटर म्हणून चेक करू शकतात. आणि तुम्हाला जर नजदीकचं चेक करायचं असेल तर समजा मी औरंगाबादमध्ये आहे आणि मला औरंगाबादमधलं चेक करायचं असेल तर तुम्ही कंट्रोल F म्हणजे सर्च जो काही आपण इंजिन आहे याचा तो ओपन करून औरंगाबाद क्लिक करू शकतो आणि इथे औरंगाबादमध्ये असलेल्या वेगवेगळ्या ज्या काही कॉलेजेसची लिस्ट आहेत तिथे आपण चेक करू शकतो. यामध्ये तुम्ही बघू शकतात की औरंगाबाद म्हणजे मी छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी विभाग HOD आहे आणि आमच्याकडे देखील FC सेंटर इथं उपलब्ध आहे. तर त्याचीसुद्धा लिस्टमध्ये तुम्हाला नाव दिसेल की या ठिकाणी FC सेंटर अवेलेबल आहे आणि इथे काय काय फॅसिलिटी दिल्या जातात तर ते अवेलेबल आहे किंवा नाही. यस असेल तर तुम्हाला तो अवेलेबल आहे, तो आमच्याकडे इथे अवेलेबल असल्याचं तुम्हाला इथे बघायला भेटेल. तर अशा प्रकारच्या तुम्ही या लिस्टवरून तुमची माहिती इथं मिळवू शकतात फॅसिलिटेशन सेंटर आणि तिथे तुम्ही व्हिजिट करू शकता. हे व्हिजिट करण्याच्या पूर्वी देखील तुम्हाला एक काम करायचं आहे की तुमची जे काही तिथल्या कॉन्टॅक्ट डिटेल्सवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करून कोविड-19च्या या सिच्युएशनमुळे तुम्हाला तुमची अपॉइंटमेंट म्हणजे तुम्ही कोणत्या वेळेत येऊन तुमचं प्रोसिजर फॉलो करून घ्यायची आहे याची कन्फर्मेशन एक घेणं तुम्हाला अनिवार्य आहे. ते सुद्धा तुम्हाला गाईडलाईन्समध्ये दिलेलं आहे. तुम्ही जर वाचलत सर्व गोष्टी तर तुम्हाला लक्षात येतील. इन्फॉर्मेशन ब्राउचर जर कोणाला बघायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी क्लिक करून इन्फॉर्मेशन ब्राउचरसुद्धा ॲडमिशन 2020च्या संदर्भातलं तुम्ही इथे चेक करू शकता. यामध्ये सर्व गोष्टी म्हणजे ज्या काही डिटेल गोष्टी आहेत ॲडमिशन संदर्भातले डॉक्युमेंट काय हवे असतात, प्रोसिजर काय आहे, फीस किती आहे, रजिस्ट्रेशनची, या सर्व गोष्टी इथे डिटेलमध्ये तुम्हाला माहिती भेटेल. आणि जर रूल्सच्या बाबतीत म्हणजे ॲडमिशनच्या जे काही रूल्स असतात त्या रूल्सच्या बाबतीत तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल तर तुम्ही या ठिकाणी रूल्ससुद्धा या वेबसाईटवरून बघू शकता. हे सर्व बघून झाल्यानंतर न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनला आपण जाऊयात. या ठिकाणी तुमचं नाव तुम्ही टाकायचं आहे. मी एक्झाम्पल देत आहे त्यामुळे मी एक एक्झाम्पल घेत आहे. तुम्हाला तुमच्या सर्व डिटेल्स इथे टाकाव्या लागतील आणि तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करणं अपेक्षित आहे. पासवर्ड जो लक्षात राहील असाच पासवर्ड तुम्ही शक्यतो इथं एंटर करा आणि तो पासवर्ड टाकताना इथं लक्ष द्या की तुम्हाला काय कोणत्या पॅटर्नमध्ये इथं टाकायचं आहे. जर तुम्ही सर्व माहिती व्यवस्थित भरलेली असेल तर तुम्ही इथं ओके म्हणू शकता.
ओके म्हणल्यानंतर तुम्हाला एक तुमच्या मोबाईलवर OTP आलेला दिसेल. तो OTP तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. मला आलेला OTP मी इथे एंटर करतो आणि ओके करूयात. ओके केल्यानंतर तुम्ही बघू शकतात की इथे एक डेन कोड म्हणजे तुमचा रजिस्ट्रेशन कोड जो काही असेल तो तुम्हाला इथे अलॉट झालेला या ठिकाणी दिसेल. यानंतर तुम्हाला पुढच्या लिंकवर क्लिक करून जे काही तुमचे युजर ID आणि पासवर्ड आहे हा इथे तुम्हाला एंटर करायचा आहे. तर तुम्हाला जो काही आत्ता तुम्ही बघितला असेल जो काही तुम्हाला अलॉट झालेला डेन नंबर आहे तुम्हाला मेसेज पण आलेला असणार आहे. तर त्या मेसेजमधून तुम्ही तुमचा कोड घेऊ शकतात. डेन 2010 म्हणजे मी जो काही कोड मला आलेला आहे तो मी इथं एंटर करतो. मला आलेला पासवर्डसुद्धा मी इथं एंटर करत आहे आणि कॅप्चामध्ये जे काही कॅल्क्युलेशन सांगितलं आहे ते कॅल्क्युलेशन इथं लॉग इन आपण करूयात. या इथल्या डूज अँड डोंट्ससुद्धा तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. पुढच्या पेजवर आल्यानंतर तुम्हाला बघायला भेटेल की तुमच्या लॉग इनला तुम्ही आता आलेला आहात आणि इथं तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही स्वतः सर्व ई स्क्रुटिनी करणार आहात का फिजिकल स्क्रुटिनी तुम्हाला करायची अपेक्षित आहे आणि मग तुम्हाला पुढच्या प्रोसिजरसाठी जावं लागणार आहे. जर तुम्ही घरी बसून सर्व प्रोसिजर करणार असाल तर तुम्ही ई स्क्रुटिनीला क्लिक करून सेव्ह स्क्रुटिनी म्हणू शकतात. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्याकडून होणं शक्य नाही आणि मी जवळच्या FC किंवा फॅसिलिटेशन सेंटरला जाऊन सर्व प्रोसिजर करणार आहे तर मी फिजिकल स्क्रुटिनी अप्लाय करेल आणि सेव्ह स्क्रुटिनी म्हणेल. सेव्ह स्क्रुटिनी झाल्यानंतर तुम्हाला स्लॉट सिलेक्शन करायचं आहे. समजा मी औरंगाबादमध्ये असल्यामुळे मी औरंगाबाद सिलेक्ट करेल आणि औरंगाबादमध्ये मला मग कोणकोणते कॉलेजेस आहेत तुम्ही बघू शकतात. 1 नंबरवर CSMSS कॉलेज आहे. या ठिकाणी मी क्लिक करेल आणि डेट मला कोणत्या डेटला व्हिजिट करायचा आहे तो स्लॉट मी इथं बुक करेल. तर मला कधीपासून कधीपर्यंत आणि किती स्लॉट्स अवेलेबल आहे ते या ठिकाणी कळत आहेत. त्याच टायमात मला जाऊन माझी प्रोसिजर करायची आहे. त्यामुळं मी इथं 8-11 म्हणजे 11 ऑगस्ट 2020 3 ते 4 PM मध्ये जर स्लॉट बुक केला तर एक कॉलेजला सुद्धा नोटिफिकेशन जाणार आहे की मी या तारखेला या वेळेमध्ये जाणार आहे. कदाचित तुमच्याकडून हा स्लॉट अवेलेबल होत नसेल तर तुम्ही याला रिशेड्यूल करू शकतात आणि जो काही तुम्हाला चेंज करून डेट पाहिजे असेल तर तुम्ही तिथं डेट चेंज करून घेऊ शकता. आजच्यासाठी स्लॉट अवेलेबल नसल्यामुळे नाही अवेलेबल म्हणून दाखवतं. मी 12 तारखेच्या स्लॉटला जातो आणि सबमिट म्हणतो इथे. अशा प्रकारे तुम्ही स्लॉट्स बुक करून घेऊ शकतात. आणि बाकीच्या ज्या काही मग डिटेल्स आहेत तुम्ही जर बघितल्यात पुढच्या तर सर्वात प्रथम मी माझा स्लॉट बुक केला. त्यानंतर सर्व गोष्टी ज्या काही आहे इथं तुम्ही बघू शकतात की तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि तुमचं जे काही युजर ID पासवर्ड आहे तो तुम्हाला दिलेला आहे. आणि पुढच्या ज्या काही मग आता तुम्ही बघताल की रजिस्ट्रेशन डिटेल्स तुम्ही भरल्यात का, कॅन्डिडेट डिटेल्स भरल्यात का, तर ज्या ठिकाणी तुम्ही FC ला जाताल त्या ठिकाणी सर्व गोष्टी तुम्हाला माहितीपूर्वक दिल्या जातील आणि त्याचप्रमाणे तुमच्याकडून प्रोसिजर ही करून घेतल्या जाईल. ई स्क्रुटिनी जर तुम्ही करणार असाल तर तुम्ही बघू शकतात ई स्क्रुटिनी केल्यानंतर काय चेंजेस होतात. ई स्क्रुटिनी केल्यानंतर तुम्ही बघू शकता स्लॉट बुकिंगचा जो काही इथं टॅग होता तो इथं आता राहिलेला नाही आहे आणि तुम्हाला डायरेक्टली जे काय आता प्रोसिजर आहे ते तुम्हाला स्वतःला इथं करायचे आहे. फरक काय आहेत बघा. फक्त जर तुम्ही कोणत्या कॉलेजला जाऊन करत असाल म्हणजे फॅसिलिटेशन सेंटर जे आहेत तिथं जाऊन जर तुम्ही करणार असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी सर्व या गोष्टींची बाबतीत माहिती गाईडलाईन्स असेल जे काही तुमचे स्कॅनिंग डॉक्युमेंट करून अपलोडिंग असेल या सर्व गोष्टी तिथे फॅसिलिटेशन सेंटरला महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार हे प्रत्येक फॅसिलिटेशन सेंटरला तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट करून देणं अपेक्षित आहे आणि ते करून देणार आहेत. फक्त जी काही इथली फीस आहे तुम्हाला या रजिस्ट्रेशनची फीस असेल ती तुम्हाला पेड करणं कंपल्सरी आहे. पण या प्रोसिजर करून देण्याचे तुम्हाला कोणत्याही प्रकारातली फीस लागणार नाही आहे कोणत्याही फॅसिलिटेशन सेंटरला तुम्ही गेले तर या संदर्भात मग तुम्ही या सर्व गोष्टी फॉलो करा. रजिस्ट्रेशन करून तुमच्या या सर्व गोष्टी 25 तारखेच्या आत पूर्ण करा जेणेकरून तुम्हाला सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स शासनातर्फे देणाऱ्या आणि जे काही तुमच्या रिझर्वेशनचा कोटा आहे त्याचा फायदा तुम्ही घेऊ शकतात. त्या व्यतिरिक्त टाईप ऑफ कॅन्डिडेचर असेल, डॉक्युमेंट कोणकोणते मला अपलोड करायचे आहे या सर्व त्यांची लिस्ट असेल. हे सर्व तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला इथे सर्व गोष्टी दिसणार आहेत. पासवर्ड तुम्हाला चेंज करायचा असेल तर तुम्ही इथून पासवर्ड चेंज करू शकतात आणि जे काही डिटेल्स आपण बघतोय या तुम्ही पुन्हा इथं येऊन चेक करू शकता. तर अशा प्रकारे एकंदरीत डिप्लोमा फर्स्ट इयर आफ्टर 10th किंवा आफ्टर SSC डिप्लोमा इंजिनिअरिंग साठीची प्रोसिजर रजिस्ट्रेशनची अशा प्रकारची आपण जी काही बघितली त्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही अजून अडचणी असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये मला प्रश्न विचारू शकतात
किंवा माझा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला शेअर करत आहे इथे 9595549891 आणि 8378975899 या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून पुढची माहिती मिळवू शकतात आणि तुमच्या ॲडमिशनची प्रोसिजर तुम्ही करू शकतात. सर्व विद्यार्थ्यांना हार्टली कॉंग्रॅच्युलेशन फॉर देअर सक्सेस आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.